नगर जिल्ह्यात 60च्या दशकात सहकार फोफावत होता. अनेक तालुक्यात सहकारी साखर कारखाने सुरू होत होते. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकाराची मुहूर्तमेढ घालून दिल्यावर इतर तालुक्यातील नेतेही त्याच वाटेवर चालू लागले होते. 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात यशवंतराव गडाख नेवासा तालुक्यातील एक तरुण आणि तडफदार कार्यकर्ते म्हणून उदयास आले. पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समितीचा सभापती होऊन या तरुणाने राजकारणाचा यशस्वी श्रीगणेशा केला होता. पण एवढ्यावरच समाधान न मानता वयाच्या अवघ्या 20-22 त्यांनी मुळा सहकारी साखर कारखान्याची जिद्द बाळगली. त्यावेळी महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात वसंतदादा पाटलांचं नाव आदराने घेतलं जाई. गडाख जेव्हा आपल्या साखर कारखान्याच्या फाईल्स घेऊन मुंबईत वसंतदादांना भेटायला गेले, तेव्हा दादांनी या 25 वर्षाच्या तरुणाची जिद्द आणि प्रामाणिकपणा ओळखला. मुळा कारखान्याच्या पायाभरणीची आणि यशवंतराव वसंतदादांच्या नात्याची हीच गोष्ट आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. नेवासा तालुका हा खरं तर दुष्काळी समजला जायचा. नगर नेवासा, नेवासा शेवगाव अशा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात समावेश असल्यानं या तालुक्यात विकासाचा अनुशेष होता. याच नेवासा तालुक्यात सोनई नावाचं गाव आहे. जगविख्यात शनी शिंगणापूरपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावरचं हे गाव कौतुकी नदीच्या काठावर बसलंय. या गावात शेटे पाटलांसोबत गडाखांनाही पाटीलकी होती. यशवंतराव गडाख याच सोनईचे. वडील फौजदार असले तरी त्यांचं बालपण कष्टातच गेलं. शाळा कॉलेज झाल्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. नोकरी करत असतानाच मित्रांनी त्यांना पंचायत समितीची निवडणूक लढण्याचा आग्रह केला. नगरला कॉलेजला असताना विद्यार्थ्यांची काही आंदोलने केली होती. एवढाच त्यांचा राजकारणाचा संबंध होता. पण आज पंचायत समिती निवडणूक लढवायची म्हटल्यावर निवडणूक, राजकारण हे सगळं नवीन होतं. अखेर मित्रांनीच त्यांचा फॉर्म भरला आणि ते निवडूनही आले. पुढे सभापतीही झाले. आता राजकारण हे क्षेत्र त्यांच्यासाठी नवीन होतं, पण त्यांनी ते लीलया सांभाळलं. प्रश्नांची समज असल्याने कामाचा धडाका लावला. 1960च्या दशकात नेवासा तालुका हा दुष्काळी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला समजला जायचा. याच दरम्यान 1958 ते 1972 या काळात राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे मुळा धरणाचं बांधकाम सुरू झालं. 26 TMC क्षमतेच्या या धरणामुळे नेवासा तालुका सुजलाम सुफलाम होणार होता. मुळा धरणाच्या पाण्यावर शेतकरी ऊस पिकवू शकतील असं बोललं जात होतं. हक्काच्या ऊसाला भाव मिळण्यासाठी स्थानिक पातळीवर साखर कारखाना असणं आवश्यक आहे, हे वयाच्या अवघ्या 20 असलेल्या यशवंतराव गडाखांनी ओळखलं. शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून कारखाना काढण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. आता सुरू झाला साखर कारखान्याच्या स्वप्नाचा पाठलाग. सहकारी तत्वावर कारखाना उभा करण्यासाठी सर्वात पहिली अट असते शेतकऱ्यांकडून भाग भांडवल जमा करणे. गडाखांनी नेवासा तालुक्यातील 87 गावांमध्ये पायी, सायकलवर, बैलगाडीने फिरून शेअर्स गोळा करण्यासाठी सुरुवात केली. सुरुवातीला शेतकऱ्यांचा एका 25 वर्षाच्या तरुण पोरावर विश्वास बसत नव्हता. हा पोरगा काय कारखाना काढणार अशी शंका लोक उपस्थित करत होते. शिवाय शेअर्सचे 200-500 रुपयेही त्या काळी जास्तच वाटायचे. हा भाग दुष्काळी असल्यानं ही रक्कम जमा करणं जिकिरीचं काम होतं. पण यशवंतराव थांबणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं. ज्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांच्याकडून त्यांनी धान्याचं आश्वासन घेतलं. काहींनी घरातील दागिने गहाण ठेवून तर काहींनी आपली गुरेढोरे विकून गडाखांच्या स्वप्नावर विश्वास ठेवून शेअर्सचे पैसे जमा केले. अखेर हजारो शेतकऱ्यांच्या या योगदानातून सुरुवातीचं भाग भांडवल उभं राहिलं. पण फक्त शेअर्सच्या पैशांवर कारखाना उभा राहणं शक्य नव्हतं. कोट्यावधी रुपयांच्या भांडवलाची गरज होती. फक्त एका पंचायत समितीचं सभापती एवढीच गडाखांची ओळख होती. आपल्या आयुष्यातील पहिल्याच विधानसभा लढतीतही ते पराभूत झाले होते. त्यामुळे आता कारखाना उभारायचा कसा हा प्रश्न होता. भाग भांडवल कमी होतं म्हणून सुरुवातीला फक्त गूळ आणि रम यांचाच कारखाना उभारायचं ठरलं. आता गूळ आणि रम बनवायची म्हटलं तरी लाखोंची यंत्रसामुग्री लागणार होती. आता एवढ्या कमी पैशात कारखान्याची मशिनरी तरी कशी येईल हा प्रश्न होता.
त्याच काळात आंध्र प्रदेशच्या रामय्या नावाचा एक उद्योगपती त्याचा साखर कारखाना विकणार हे यशवंतरावांना कळालं. त्यांनी थेट रामय्याची भेट घेतली. त्यांच्या जुन्या कारखान्याची मशिनरी घेण्याचा करारही केला. 3 लाखांचा ॲडव्हान्सही दिला. पण त्यांच्या गावात व नेवासा तालुक्यातील कार्यक्षेत्रात जुन्या मशिनरीबाबत नकारात्मक चर्चा सुरू झाली. गडाख भंगार गोळा करून आणतायत असं बोललं गेलं. गडाखांच्या राजकीय विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच चर्चेत ठेवला. याच दरम्यान गडाख जमा झालेले शेअर्स आणि रामय्या सोबतच्या प्राथमिक कराराची कागदपत्रे घेऊन मुंबईला गेले. त्यावेळी राज्याच्या राजकारणात वसंतदादा पाटील यांचं नाव मोठं होतं. गडाख हे वसंतदादांनाच आपले राजकीय गुरु मानायचे. त्यामुळे मुंबईत गेल्यावर गडाखांनी वसंतदादांची भेट घेऊन त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. तोपर्यंत वसंतदादांच्या कानावर जुन्या मशिनरीबाबतच्या गडाखांच्या विरोधकांच्या चर्चा गेल्या होत्या. वसंतदादांना भांडवल कमी जमा झालं म्हणून जुन्या मशिनरी घेण्याचा मुद्दा आवडला नव्हता. त्यांनी यशवंतरावांना स्पष्टपणे हे बोलूनही दाखवलं. कारखाना काढायचा ना तर नवीन मशिनरी घे असं त्यांनी हक्कानी सुनावलं देखील. शिवाय गडाखांना घेऊन ते तत्कालीन सहकार मंत्री यशवंतराव मोहिते यांच्याकडे गेले. गडाखांच्या कारखान्याबाबत सहकार मंत्र्यांशी चर्चा केल्यावर गडाख, मोहिते आणि वसंतदादा हे तिघेही थेट मुख्यमंत्री वसंतराव नाईकांकडे गेले. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांकडून नवीन कारखान्याची चर्चा ऐकली. मुख्यमंत्र्यांनाही तयार केलं वसंतदादा पाटलांनीच. खरं तर या कारखान्याला परवानगी मिळवून दिली. रामय्या सोबत झालेले जुन्या मशिनरीचा व्यवहार आणि अनामत रक्कमही परत मिळवून दिली. कारखान्याला केंद्र सरकारकडून परवाना मिळवून देण्यासाठी दादांनी स्वतः शासकीय पातळीवर वजन वापरलं. बँकेकडून कर्ज मिळण्यात जेव्हा अडचण येत होत्या तेव्हा दादांनी बँकेच्या संचालकांशी मध्यस्थी करून गडाखांना आर्थिक बळ दिले. अखेर मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेडची अधिकृत नोंदणी 27 फेब्रुवारी 1970 रोजी झाली. तर हा कारखाना प्रत्यक्षात गाळपासाठी 14 जानेवारी 1979 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी सुरू झाला. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, अण्णासाहेब शिंदे हे त्या काळचे ज्येष्ठ नेते कारखान्याच्या उद्घाटनाला उपस्थित होते. परिस्थिती कोणतीही असो, कधीच डगमगायचं नाही हे गडाखांच्या रक्तात होतं. पुढे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, 3 वेळा खासदारकी मिळून गडाखांनी आपल्यातील नेतृत्व गुण सगळ्यांना दाखवून दिले. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला आणि गडाखांबाबतच्या काही आठवणी तुमच्याकडे असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ व चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.